नमस्कार. आपल्या जडणघडण या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. जडणघडण याचा हा दुसरा भाग आहे आपला आणि जागतिक मैत्री दिन आहे. त्यामुळे माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मैत्री ही कशी जपायची आणि ती मैत्री कशी होते हे आपल्याला पाहायचं आहे. कारण मैत्री कशी असते तर मैत्रीला काहीच गंध नसतो, मैत्रीला रंग नसतो, मैत्रीला वर्ण नसतो, मैत्रीला जात नसते, मैत्रीला पात नसते, मैत्रीला कुठल्याच प्रकारचं बंधन नसतं, ना वयाचं बंधन असतं ना लिंगाचं बंधन असतं. मैत्री ही कोणातही होऊ शकते. म्हणून मैत्री घडण्यासाठी एक वेगळीच तुमच्यामध्ये पात्रता लागते आणि मला असं वाटतं प्रत्येक माणसाला एक तरी मित्र किंवा मैत्रीण असावी. तर आज आपण माझ्या सगळे मित्रमैत्रिणी इथे जमले आहेत. सगळे असं म्हणणार नाही, प्रातिनिधित्व आहेत करणारे. तर त्यांची मी ओळख करून देते तुम्हाला. माझी पहिली मैत्रीण आहे शुभांगी. नमस्कार. दबडघाव. नमस्कार. स्वागत आहे शुभांगी तुझं. थँक्यू. माझा मित्र आहे विद्याधर लोटणकर. नमस्कार. नमस्कार. नमस्ते. माझ्या शेजारी बसलेला माझा मित्र आहे राजेंद्र चेंबूरकर. नमस्ते. नमस्ते. ही माझी मैत्रीण गीता. तिचं नंतरचं नाव आहे रश्मी नरसापूरकर. नमस्कार. आमचे परममित्र आप्पा. आम्ही त्यांना आप्पा म्हणतो पण त्यांचं नाव आहे श्रीरंग करवीर. नमस्कार. नमस्ते. आणि आप्पाची अर्धांगिनी स्मिता करवीर. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. स्वागत आहे. नमस्ते. सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आमच्या मैत्रीचं वैशिष्ट्य असं आहे बरं का, की 50 वर्षापेक्षाही आमची मैत्री जास्ती टिकलेली आहे. कारण आमची मैत्री ही इतकी बुलंद आहे ना की आम्ही एकमेकांना सोडून आम्ही राहूच शकत नाही या जगात. इतकी घट्ट मैत्री आहे आमची. तर माझी सखी, माझी मैत्रीण शुभांगी, हिला मी विचारीन की तू मैत्री म्हणून काय सांगशील. म्हणजे मैत्रीबद्दल तू शुभांगी काय बोलशील. मी मैत्रीबद्दल असं म्हणेन की मैत्री म्हणजे हे आपण पूर्णपणे विश्वासाने केलेली मैत्री, त्याच्यानंतर प्रेमाने, त्याच्यामध्ये अनकंडिशनल प्रेम असतं आणि आपल्यासारखंच साधारण व्यक्तिमत्व असलेल्यांशी आपण मैत्री करतो. त्याच्यानंतर आणखीन एक त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या मैत्रिणीशी, मित्राशी हवं ते मनातलं बोलू शकतो. प्रेम असू दे, राग असू दे, कोणाबद्दलचा काही, म्हणजे काहीही आपण मैत्रीमध्ये, हे अगदी खरं आहे. हे अगदी खरं आहे. मैत्रिणीशी आपण बोलू शकतो. हाच मैत्रीचा अर्थ आहे. मैत्रीमध्ये आपण इतके ओपन अप होतो. कोणाशीही आपण काहीही बोलू शकतो. खरंय खरंय. खूप छान शुभांगी. मी विद्याधरला विचारीन की साधारण ही आपली मैत्री किती वर्षापासून आहे रे, आठवतंय का काही. साधारण मला वाटतं तू 50 म्हणालीस, पण मला वाटतं आपली 60 वर्षाची माय मैत्री गॉड. आहे, असं मला वाटतंय. ओहो. कारण आपण अगदी लहान होतो. शाळेच्या सुरुवातीच्या काळापासून जी आपली मैत्री झाली आहे. आपली शाळा पुरंदरे हायस्कूल आपली. नलिनीबाई गजानन पुरंदरे हायस्कूल आमची शाळा मुलुंडला. आणि तिथे आम्ही लहानपणापासून एकत्र आलो आणि एवढे विचार एकमेकांचे जुळले की आतापर्यंत आम्ही गाळून असे एकदम तयार झालेले मित्र, एकदम पक्के झालेले मित्र. अगदी खरंय. अगदी खरंय. अगदी बरोबर आहे. आता आमचा राजू, आम्ही त्याला राजू म्हणतो, त्याचं नाव राजेंद्र आहे. तर राजू, तुला मी विचारीन की तुला ही मैत्री, म्हणजे आम्ही मित्रमैत्रिणी धरून ठेवावं असं तुला का वाटतं रे. असं तू काय सांगशील. शाळेमध्ये असताना मला माहीत पण नव्हतं की म्हणजे मैत्रिणींबरोबर कधी आम्ही बोलायचो पण नाही. मुली जवळ आली की आम्ही लगेच लांब पडायचो. पण माहीत नाही आता नंतर NGP 72 नंतर आम्ही एकटे जवळ, म्हणजे मला कधी काय असं वाटलं नाही. आणि नंतर काय संबंध असेच दृढ होत गेले. खरं आहे. आम्ही त्यावेळेला म्हणजे मुली एका बाजूला उजवीकडे बसायच्या आणि मुलगे डावीकडे वर्गामध्ये बसायचे. म्हणजे आम्ही अगदी असं बघायचं पण नाही त्या बाजूला, इतकं आमच्या अशा रिलेशन होत्या. आणि तरी पण एक काय माहित नाही, ते असं भाव, ते बंधन असं काही असतं ना की आपल्या वर्गातला आहे, माझ्या वर्गातला आहे हे सांगताना आम्हाला खूप असं म्हणजे लाजल्यासारखं पण व्हायचं, पण आवडायचं पण. तर ही मैत्री आहे. कशी ढोल झाली कळलंच हो नाही. खरंय खरंय.
आणि गीताला मी विचारीन, कारण गीता आमच्या वर्गातली स्कॉलर, हुशार मुलगी. म्हणजे आत्ता मी तिच्या शेजारी बसली आहे, हा माझा सन्मान आहे. कारण ऑलवेज गीता म्हणजे आमच्या शाईन स्टार होता आमच्यासाठी, आजही ती आहे. आणि अप्रतिम लिखाण, बोलणं, म्हणजे कुठल्याही भाषेवरचं प्रभुत्व ते तिचं इतकं सुंदर आणि अप्रतिम असायचं ना, की म्हणजे मैत्रीतनं आपण म्हणतो ना की काय शिकतो, की मी गीतासारखे 4 वाक्य तरी बोलीन का, 4 वाक्य तरी मी लिहू शकेन का. तर आज आमची ही आघाडीची बोलणारी आणि लेखिका अशी आमची ही गीता. तर तिला मी विचारेन की तुला काही मैत्रीतनं काही असे अनुभव काही आढळून आले का, तू सांगू म्हणजे ठळक काही सांगू शकशील का? मंडळी, शुभानी मला हरभऱ्याच्या झाडावर नाही चढवलंय, मी त्या पंख्यावर चढून बसली आहे, त्यामुळे खाली उतरायला जरा वेळ लागणार आहे. तिने विचारलेला जे आहे की मैत्रीतला काही अनुभव, तर ह्याच्यावरती मी विचार करत आलेली आहे. तर ह्यासाठी मला महाभारतातल्या कृष्णाला बोलवायला लागेल. ओ, आणि कृष्ण सुदामा ही पहिली जोडी, वा. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात वाढलेले हे दोघं. नंतर भेटले तेव्हा कृष्ण द्वारकेचा राणा होता आणि सुदामा त्याच्याकडे अर्थार्जनासाठी काही मदत मिळेल का म्हणून आला होता. आणि कृष्णाने त्याचा यथोचित नाही, अतिशय मोठा सत्कार केला होता. त्याचं घर सर्व धनधान्याने भरलं होतं. ती एक जोडी. दुसरी जी अमर जोडी आहे ती कृष्ण राधा, वा. मैत्रीवरनं जाऊन ती अमर प्रीतीमध्ये बदलली होती. आणि तिसरी म्हणजे कृष्ण अर्जुन नाही, कृष्ण द्रौपदी, कारण तो तिला सखी म्हणायचा आणि ती त्याला सखा म्हणायची. की 5 बलशाली पती असूनही द्रौपदीचा कृष्ण कोणी दुसराच होता. वा. तर ह्या तिघांबद्दल आणि त्यांचे जे सोशल फॉलआउट्स और रादर पॉलिटिकल फॉलआउट्स आहेत त्याच्याबद्दल मी जरा नंतर बोलेन. क्या बात आहे. आणि थँक्यू शुभा, एवढं काही केलंच आता मला त्याला जागा नाही, तू थेट महाभारतात नेलंस, हीच तर तुझी ताकद आहे गीता. आमचा मित्र अप्पा श्रीरंग, ह्याला मी म्हणजे ज्याला म्हणतो ना साला सुस्वभाव याचा, कधीही तुमच्या अडचणीला तो उभा राहणार, कधीही व्यक्त होणार नाही, पण तो नक्कीच तुमच्याबरोबर तुमच्या पाठीशी न बोलता उभा राहणार. तर अप्पा, तुला एकंदरीतच आपल्या शालेय मित्रमैत्रिणींबद्दलची काय भावना आहे, की का तुला अशी मैत्री ही टिकवावीशी वाटली, याच्याबद्दल तू काही बोलशील का? मला आवडेल. तू कमी बोलतोस तरी पण मला आवडेल. धन्यवाद शुभांगी. आपली मैत्री ही खूप जुनी आहे, शाळेतली असल्यामुळे सवंगडी, शाळेतले आपले ते शिक्षक आणि आपल्याला ज्यांनी घडवलं आहे हो. तर त्यांच्या आठवणींबरोबर आपण जगत आलो क्या बात आहे. आणि त्याचा खूप आपल्याला फायदा झालेला आहे. मला फायदा असं म्हणण्यापेक्षा वाटतं आप्पा खूप इमोशनल झालेला आहे, खूप भावनिक झालेला आहे. कारण त्याच्यासाठी मैत्री, मी जसं म्हटलं ना की खूप मोलाची आहे आणि तो नेहमी आमच्या पाठीशी उभा राहतो आणि न बोलता, मी जसं म्हणते तसं. तर त्याच्या वतीने स्मिता त्याची अर्धांगिनी आहे. ती आमच्याहून लहान आहे, म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये ती लहान आहे 6-1 वर्षांनी, हो ना स्मिता? हो. तर पण ती आमची NGPNच, आम्ही NGPN म्हणतो बरं काय, NGP शाळा आहे, नलिनीबाई गजानन पुरंदरे हायस्कूल, पण आम्ही NGP आणि म्हणून आम्ही NGPNs. तर ही आमच्या मागे 5-6 वर्षांनी ही लहान आहे, पण ती पण स्कॉलर आहे, ती पण चांगल्या पोस्टवरनं नेव्हल याच्या कमिशनरमधनं ती रिटायर झालेली, बरोबर आहे ना? हो. हां, तर तू काय म्हणशील, तुला का आमच्यात यावंसं वाटतं स्मिता? मला खरं तर मैत्री आधी म्हणजे जास्त मित्रमैत्रिणी हा प्रकार माहितीच नव्हता, पण जेव्हा मला तुम्ही सगळेजण भेटलात वा, तेव्हा खऱ्या मैत्रीची काय व्याख्या असते क्या बात आहे. ते मी समजू शकले. म्हणजे माझ्या मनातल्या जे काही विचार आहेत, चांगले किंवा वाईट किंवा अजून काही अनुभव काही आलेले अडचणी आहेत, असतात काही आपल्या. अडचणी आहेत, ते सगळे तुमच्याबरोबर मी शेअर करू शकते. वा, वा, वा. ह्याचा मला खूप आनंद होतोय. खरंय, आणि खरंय. त्याच्यामुळे मी तुमच्यामध्ये घट्ट मैत्रीण म्हणून तुमची राहिले. क्या बात आहे. खरंच स्मिता, खूप म्हणजे आम्ही कधी फोन करायचं झालं तर स्मिताला फोन करणार, स्मिता येणार आहेस ना, कारण ती इतकी आमच्यातलीच एक होऊन गेली आहे. नॉट नेसेसरी की आमच्या बॅचची. आम्ही 1972 साली SSC झालो, जस्ट इमॅजिन. आणि आज इतक्या वर्षांनीही
आम्ही असे छान एकमेकांना धरून आहोत, ही खरी मैत्री असते. मैत्रीचा हाच तर एक मोठा अनुभवाचा टप्पा असतो की म्हणजे मी तर म्हणेन मध्यंतरी मला म्हणजे आम्ही येऊरला गेलो होतो, आमच्या पिकनिकला गेलो होतो. आम्ही पिकनिकला जातो, आम्ही असे भेटत असतो, मॉलला भेटत असतो, नंतर सिनेमा पाहत असतो, सहली काढतो पावसात वगैरे, असं बऱ्याच ठिकाणी काय 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 आमचे चाललेले असतात असे उद्योग. तर येऊरला गेल्या वर्षी आम्ही 26 जुलैला भर पावसात आपण जायचं म्हणून येऊरच्या एका बंगल्यात आम्ही गेलो. रात्री मस्त गप्पा टप्पा, हसणं खाणं मजा केली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ब्रेथलेस झाली आणि म्हणजे तो खूपच मोठा अटॅक होता माझ्यासाठी. म्हणजे मला पहिल्यांदाच तो अनुभवायला आला की हे काय प्रकार आहे. आणि माझे हे सगळे मित्रमैत्रिणी इतके सेन्सिटिव्ह झाले होते की त्यांना कळत नव्हतं काय करावं. ते मला एवढे धीर देत होते, स्वतः घाबरत होते, कारण आम्ही आता ऑलमोस्ट 70ला आलेलो आहोत. त्याच्यामुळे गीताला आवडत नाही असं आपण 70ला आले वगैरे सांगायला आवडत नाही. पण म्हणजे ही मैत्री काय असते हे सांगायचं मला, म्हणून मी हा विषय काढला. ह्या सगळ्यांनी एवढी धावपळ केली, एवढं जीवाचं रान केलं. ॲम्ब्युलन्समधनं ही शुभांगी, अरे बाप रे, तो सगळा थ्रिलिंग अनुभव होता. पण या सगळ्यांनी माझ्यासाठी जी काही धावपळ केली आणि जो काही मला मॉरल सपोर्ट दिला, त्यामुळेच मी आज इथे तुमच्याबरोबर मैत्र सादर करत आहे. तर मैत्री ही अशीच असते. मैत्रीच्या संदर्भात प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा असतो, पण निश्चित असतो. तर मला शुभांगीला विचारायला आवडेल की शुभांगी, तुला काही सांगायचं आहे का? हो हो, सांगायचं म्हणजे आता आमच्या मैत्रीला जवळजवळ 50 वर्षांपेक्षा अधिक वर्ष झाली आहेत. पण आत्ता हे शेवटचा टप्पा 20 वर्षांचा, त्याच्यामध्ये प्रत्येकजण आपापल्या नोकरीमध्ये, संसारामध्ये सगळेजण आता निवृत्त झालेला होता आणि प्रत्येकजण मोठ्या मोठ्या अनुभवाने संपन्न झालेले आहेत. त्यामुळे इतके प्रत्येकाचे व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाचा प्रेम करण्याची पद्धत ही इतकी वेगवेगळी आहे की जसं आता आम्ही शुभांगीबद्दल कोणी आम्हाला विचारलं म्हणजे मी की बरं तू, हां म्हणजे शुभांगी भावारी. तिच्याबद्दल मला बऱ्याच कोणी भेटतं ते विचारतात, ती तुझी मैत्रीण आहे. आम्हाला इतका सांगायला अभिमान वाटतो की हो, म्हणजे अक्षरशः आमचा ऊर भरून येतो की हां, आमची ती मैत्रीण आहे. आणि जसं आता आप्पा इमोशनल झाला तसा प्रत्येकालाच इमोशनल व्हायला होणार आहे या ह्याच्यामध्ये, कारण आमच्या भावना इतक्या गुंतलेल्या आहेत एकमेकांमध्ये. खरंय. आणि साधं कोरमला भेटायचं म्हटलं की आमचं असं आदल्या दिवशीपासून चालू होतं. ग्रुपवर आलं की अमुक दिवशी अमुक वाजता भेटायचंय, की आमच्या आधीपासून सगळी तयारी चालू होते, कधी एकदा भेटतोय. आणि आमच्या सगळ्यांमध्ये प्रत्येकामध्ये वैशिष्ट्य आहे. विद्याधर अगदी, आहे, अगदी. त्याची आठवण फोटो काढण्यासाठी येते की तो कायम फोटोग्राफरच आहे तो, त्यामुळे त्याच्या विद्या गातो पण राजू छान. गाणं गातो तर तो म्हणजे विद्याधर खूप खूपच छान सुंदर गातो. गातो. राजू म्हटलं की आम्हाला लगेच गाडीची आठवण येते. हो ना शुभांगी? हो, हो. राजू म्हटलं की गाडीची आठवण येते. गीता म्हटलं की काहीतरी एकदम मोठे विचार आणि मोठं भाषण याची आठवण येते. आप्पा तर म्हणजे प्रश्नच नाही, कायम पैसे खर्च करायला तयार. अशा आमच्या इतक्या विविध आठवणी आणि इतके आम्ही एकमेकांमध्ये गुंतलेलो आहोत ना की खरोखर मैत्री म्हणजे काय याचं वेगळं काही व्याख्या असूच शकत नाही. खरंय, आमची अगदी मैत्री खरंय बघून शुभांगी. प्रत्येकाला हे समजेल की खरोखर आमची मैत्री इतकी छान आहे ना. म्हणजे आणि प्रत्येक वेळी खरोखरच भेटायचं. निर्व्याज प्रेम म्हणतो ना मैत्रीमधलं, तसं आहे आमचं. खरंय हो ना खरंय. शुभांगी? हो अगदी अगदी. म्हणजे खूपच छान मैत्री आहे. प्रत्येक भेटीमध्ये पुढची भेट आमची ठरत असते. हो, हो. पुढचे प्लॅन्स असतात की आता काय करायचं, पुढल्या वेळी हो. काय करायचं. म्हणजे तरुणपणात आम्ही जे एकमेकांशी बोलत नव्हतो शाळेत असताना, तेव्हा आमच्या वेळी हो, हो. पद्धत नव्हती खरंच, मुला खरंच. मुलींनी बोलायची. ती कसं आता आम्ही या 15-20 वर्षात भरून काढली सगळ्यांनी. इतकी छान मैत्री आहे. म्हणजे आमच्या मुलांना सुद्धा हे सगळ्यांना माहिती आहे. अगदी अगदी. सगळे आमचे मित्रही माहिती आहेत, मैत्रिणी तर माहितीच आहेत. आता हे असं अगदी, इतकं छान अगदी. नातं आहे आमचं. हो. म्हणजे आम्ही जेव्हा एक भेटत असतो तेव्हा घरी गेल्यावर आम्हाला विचारत होतं, ही आली होती का, ती आली होती का, तो आला होता का, असं सगळं. विद्याधर, मी तुला विचारेन की आपलं SSC झाल्यानंतर पहिलं गेट टुगेदर कधी झालं, कुठल्या साली झालं तुला आठवतं, आणि किती जण होतो आपण त्यावेळेला? त्यावेळी मला वाटतं आपण 2006 साली हा, भेटलो 2000 होतो. म्हणजे आणि 72 त्यावेळी 81 लोक होतो आम्ही. 72 नंतर 81 लोक होतो त्यावेळी आम्ही. हा. ओ हो.
एवढं प्रचंड प्रतिसाद प्रचंड- होता. आणि प्रचंड एकमेकाला उपस्थिती होती. ओळखतच नव्हते सगळे, कारण बघितल्यानंतर अरे बापरे ही अशी कशी झाली, ती तेव्हाची आठवण होती ना ही, आणि ही शुभांगी, अरे बापरे ही गीता कशी झाली, असं म्हणजे प्रत्येकाला असं विचार करावा लागला. पण नंतर एवढं रुळलो त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत सगळे एकमेकांना मैत्री पुन्हा एकदा ऊर्जित अवस्था आली बरोबर, त्याला. आणि मला असं वाटतं राजूला लॉंग ड्राईव्हला खूप आवडतं. प्रचंड. आता 2 दिवसापूर्वी भेटलो होतो तरी तो म्हणाला की चला जाऊया मुंबई चौपाटीला जाऊया, नरिमन पॉईंटला जाऊया. तर हे इतका म्हणजे मित्रमैत्रिणी भेटल्यावर तो जो एक काही आनंद असतो ना, तो सहज आनंद असतो, त्याच्यामध्ये काहीच बंधनं नसतात. तर मला असं वाटतं मी गीताला विचारेन की हे सगळं ठीक आहे, मैत्री आहे, आनंद आहे, एकमेकांना समजून घेणं आहे, आणि आपल्या सगळं मनातली गुपितं म्हणा किंवा मनातले प्रश्न म्हणा, काही समस्या म्हणा, एकमेकांशी आपण बोलतो. पण ह्याचा काही सामाजिक पडसाद असतो का? तू काय म्हणशील? सामाजिक पडसाद नक्कीच असतो. कारण गेल्या वेळी मी म्हटलं होतं की मी कृष्णाकडे परत वळीन म्हणून. तर तुझा मित्रच आहे जसा हो, काही. लाडका सुद्धा आणि पुष्कळचा लांड्या लबाडा करणारा सुद्धा. सो जी पहिली जोडी होती कृष्ण सुदामा, किंवा दुसरी की कृष्ण राधा, तर ज्याला गणपतीला लेखक बनवलं त्या व्यासमुनींनी महाभारतात पुढे कुठेही यांचा उल्लेख केलेला नाही की सुदाम्याचं काय झालं किंवा राधेचं काय झालं. कृष्णाहून ती मोठी होती असं म्हणतात, तर ती लग्न करून तिच्या घरी सुखी राहिली किंवा जे काही, त्याचा उल्लेखही नाही. परंतु द्रौपदीचा मात्र उल्लेख आहे की तो तिच्या प्रत्येक अडचणीला धावला. इज इट बिकॉज की तिथं काही राजकीय कारण होतं? कारण द्रौपदी हे पांचालांचं समर्थ राज्य असलेल्यांची प्रतिनिधी होती. डिड दॅट मीन की कृष्णाला द्वारकेला आपल्या यादवी लोकांसाठी पांचालांची मदत हवी होती? सो देन फायनली वॉज इट ए फ्रेंडशिप फॉर बेनिफिट्स? हा प्रश्न मनामध्ये राहतो. तेव्हा कुठल्याही सामाजिक बंधनामध्ये जेव्हा मैत्री उमटते, थोडंसंच बाजूला जाऊन की भारताची एका बाजूला इस्रायलशी आणि दुसऱ्या बाजूला रशियाशी मैत्री आहे, हो, ती इतकी व्यवस्थित तालामध्ये राखली आहे, ह्याला काही सामाजिक स्टेबिलिटीचं कारण आहे का, असं मला विचारावं असं वाटतं. वा, शुभा क्या बात. तू तर म्हणजे महाभारतापासून पार इस्रायल आणि रशियापर्यंत पोचलीच. तर म्हणजे सामाजिक पडसाद कसे असतात. आणि मला असं वाटतं जर मित्रमैत्रिणी नसतील ना, तर तुमचं आयुष्य निराशेच्या गर्तेत जातं. अगदी. तुमचा आयुष्यातला आनंदच हरवला जातो मित्र म्हणून. तर एक समाजाची बांधणी जी आहे ना, ज्याला आपण सोशल स्ट्रक्चर म्हणतो, तर ते मैत्रीपूर्ण संबंधांवर खूप काही अवलंबून आहे. त्यामुळे ते सशक्त होतात. कारण बऱ्याच हल्ली आपण डिप्रेशनच्या केसेस ज्या ऐकतो ना, तर ती मैत्रीची भावना कुठेतरी लोपत चाललेली आहे. म्हणून मी म्हटलं, आम्ही तर एवढे मित्रमैत्रिणी प्रातिनिधिक अशी ही मैत्री आमचे मित्रमैत्रिणी आले आहेत. पण आमचे तर असे खूप मित्रमैत्रिणी आहेत, म्हणजे त्याच ग्रुपमधले, हो, ह्याच ग्रुपमधले तर आहेतच. पुन्हा वेगळी सर्कल्स असतात, तिथे वेगळ्या विषयाने मैत्री जमते. म्हणजे आपली आपण जे म्हणतो ना की तुमच्याकडे अनेक विषय असतात, तुमचे अनेक छंद असतात, तुमच्या अनेक आवडी असतात, पॅशन्स असतात. तर ह्या सगळ्यांना जोपासलं जाईल असे मित्रमैत्रिणी आपण जोडत असतो. त्यामुळे आपण स्वतः फ्लरिश होतो, आपण स्वतः सशक्त होतो, मानसिक दृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, बुद्धीच्या अनुषंगाने देखील. कारण कुठेतरी म्हणजे एक आपण म्हणतो ना की मी त्याला स्पर्धा नाही म्हणणार, पण मी हिच्यासारखी झाले तर मला शुभांगीसारखं, हां, ते जे एक स्पिरिट मिळतं ना तुम्हाला, तर त्याच्यामुळे नक्कीच तुमची स्वतःची तर प्रगती होतेच, तुमचे विचार बदलतात, तुमचे विचार सशक्त होतात. आणि हीच तर सामाजिक घटना आहे मी तर म्हणेन की ज्याच्यामुळे समाज हा बांधलेला राहतो. एक सशक्त असा तो समाज की ज्याची देशाला गरज आहे. आणि मग छोटी छोटी भांडणं जी असतात त्याला काही अर्थ राहत नाही, ती तिथल्या तिथेच मिटतात आणि एक शांतता प्रस्थापित होते, जी माणसाला खूप काही देऊन जाते, खूप आनंद, सकारात्मक शांतता असते.
तर खूप काही बोलायला आपल्याला आवडेल, खूप विषय आहेत. प्रत्येकाची कशा कशात तरी वैशिष्ट्ये आहेत, स्पेशालिटी आहे. तर ह्या एकेकांना आपण एक एकदा बोलून प्रत्येकाची वेगळी वेगळी मुलाखत घेऊ. आणि नक्कीच अशा आमच्या अजूनही खूप मित्रमैत्रिणी आहेत. तर त्यांच्याविषयी पण मला बोलायला नक्की आवडेल, कारण मैत्री ही जडली पाहिजे आणि मैत्री ही घडली पाहिजे, म्हणून जडणघडण आहे. तर ते फार महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की जागतिक मैत्री दिनाबद्दल आपण खूप खूप बोललो आणि ते बोलताना शब्द संपूच नये असं तर मला वाटतच आहे. आणि जेव्हा मित्रमैत्रिणी बरोबर असतात तेव्हा कसा वेळ निघून जातो हे खरंच समजत नाही. तर मला असं वाटतं गीताला काही बोलायचं आहे. तर मैत्रीबद्दल खूप जणांनी खूप काही म्हटलं आहे, खूप सुंदर आणि सशक्त शब्दामध्ये वर्णन केलं आहे. ह्या पार्श्वभूमीवर मला असं विचारावंसं वाटेल की आपल्या मित्रमैत्रिणी ह्यांचे काही छोटे मोठे गुन्हे आपण माफ करतो. वेळ झाला नसेल, उशीर झाला असेल, बरं नसेल, काहीतरी काम निघालं असेल, त्यांनी मुद्दाम केलं नाही, असे आपणच एक्सप्लेनेशन्स देत जातो. पण ऑन धिस बॅकग्राऊंड आपली स्वतःशी मैत्री आहे का, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. की आपण स्वतःला माफ करतो का, आपण स्वतःला उत्तेजन देतो का, खूप चांगलं बोलीस असं स्वतःचीच पाठ करीत उपडतो का. मगाशी शुभाने डिप्रेशनबद्दल काहीतरी सांगितलं. तर आपली स्वतःशी एक निखळ मैत्री असणं खूप जरुरी असतं. तेव्हा जाऊन माणूस दुसऱ्यांशी मैत्री करू शकतो असं मला वाटतं. शुभा, पुढे काय तुमचं? हो, शुभांगी तुला काही बोलायचं आहे? मला वाटते आता हे मैत्रीबद्दल आपण खूप बोललो आणि शुभांगीमुळे आमचं हे पहिलंच पॉडकास्ट, हा एवढा मोठा शब्द, आम्ही नेहमी टी व्हीवर सगळे पॉडकास्ट बघत असतो, पण आज आम्हाला त्याच्यामध्ये येता आलं. शुभांगीने आमचं सगळ्यांचं मैत्रीमधनं सगळ्यांचा उल्लेख केला आणि आम्ही खूप 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 आभारी आहोत. अरे, की पुढे आभार नाही. कदाचित अजून होतीलही पॉडकास्ट नक्कीच. सगळ्यांचीच, पण पहिला मान तुझा आहे. की खरंच खूप छान वाटतंय आणि आमचे सगळेच मित्रमैत्रिणी खूप छान आहेत. तुम्हाला आता अनुभव आलाच असेल की गीता आमची किती छान बोलते ते. आणि सगळेच जण, प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यामध्ये खूप छान आहेत. आणि शुभांगी खूप 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 धन्यवाद तुला. अरे, तुझ्यामुळे आज आम्हाला पहिल्यांदा नाही, येता नाही. आलं. ते तर Thank जरी you खरं very असलं much. ना. आणि एक काय आहे, बाहेरचा विश्व तुमचं खूप कौतुक करत असतं, पण तुमच्या होमपेजवर तुमच्या मित्रमैत्रिणींनी, तुमच्या म्हणजे शिक्षिका म्हणा, आज त्यांचेही धन्यवाद आहेत की त्यांनी आम्हाला अशी काही शिकवण दिली की त्याच्यामुळेच आमची ही मैत्री इतकी घट्ट दृढ आहे ना. तर त्या सगळ्यांचेच, मातापित्यांचे, सगळ्यांचेच आभार मी मानते. आणि जाता जाता एक कविता ऐकवते. आमचे मित्र आहेत अजित कुमार दामले, त्यांची ही कविता आहे. ती मला आवडली, भावली, म्हणून मी तुमच्यासमोर सादर करते. आणि त्या कवितेबरोबरच आपण निरोप घेऊया, पण मैत्री आपली कायम राहू दे. माणुसकीच्या पावसात धरावी मैत्रीची छत्री, मैत्रीला लावू नये कधीच कात्री. मैत्री नाही वयाचे बंधन, मैत्रीला नाही लिंगबंधन. मैत्रीत नसते शारीरिक आकर्षण, मैत्रीत असते फक्त प्रेमाकर्षण. मैत्रीचा रेशमी धागा असतो अतूट, मैत्रीत नसते कसलीच तूट. मैत्री म्हणजे विचारांचा परिपोष, मैत्री म्हणजे भावभावनांचा कोश. मैत्री एक पावनतंत्र, त्यात असावे मानसिक पावित्र्य. धन्यवाद.